पुढारी न्यूज महासमिट 2025 पावर्ड बाय चितळे बंधू पुणे, को पावर्ड बाय MIDC, MSRDC, SRA, सिडको, असोसिएट पार्टनर MPCB, फायनान्शियल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. खरं म्हणजे नावाप्रमाणेच मीडियामध्ये देखील तुम्ही पुढारी आहात आणि याचा मला आनंद आहे. खरं म्हणजे लोकशाहीचा आपलं माध्यम चौथा स्तंभ मानतो आपण आणि पुढारीनं तर प्रिंट मीडियामध्ये देखील आपला एक विश्वास निर्माण केला आहे, आपलं आगळं वेगळं महत्त्व निर्माण केलेलं आहे, स्थान निर्माण केलेलं आहे. आणि त्याचबरोबर या आपल्या पुढारी न्यूज चॅनलने देखील जी काय विश्वासार्हता लागते ती मिळवलेली आहे. आणि अर्थात याच्यामध्ये पुढारीकर बाळासाहेबांचा मोठा सिंहाचा वाटा आहे, त्यांचं योगदान आहे. योगेश इकडे आहेत, प्रसन्नाजी आहेत आणि युवा नेतृत्वही आता पुढारीला लाभलेलं आहे. किती काय म्हटलं तरी सुद्धा आम्ही पुढारी म्हणजे लोक, मी काय पुढारी नाही आहे, मी तर मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ताच समजायचो. पण किती पुढारी असले तरी सुद्धा खरे पुढारी बाळासाहेबच आहेत. कारण सगळं वर्तुळ येतं, कोल्हापूरमध्ये जाऊ द्या नाही तर कुठेही जाऊ द्या, वर्तुळ येतं आणि बाळासाहेबांजवळ ते पूर्ण होतं. हे प्रेमाचा विषय आहे, आपुलकीचा आहे, जिव्हाळ्याचा आहे. आणि त्यामुळे बाळासाहेब सगळ्यांनाच आपले वाटतात. प्रताप सिंग वगैरे नाव वगैरे मोठं एकदम भारत साहेब, बाळासाहेब मला जरा एकदम जिव्हाळ्याचं का, बाळासाहेब आमचे बाळासाहेब आणि तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललोय. आणि त्यामुळे बाळासाहेब तुम्हाला मी नेहमी बाळासाहेबच म्हणतो आणि म्हणणार. त्यामुळे गेल्या अनेक दशकापासून पत्रकारितेमध्ये समाजाच्या प्रश्नांची जवळून जाण असलेले आणि खऱ्या अर्थाने फक्त बातम्याच पुरतं मर्यादित न राहता या ठिकाणी बातम्यांच्याही पलीकडे जाऊन या ठिकाणी समाजामध्ये ज्या ज्या काही घडामोडी होत असतात त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून, किंबहुना काही प्रश्न जे आहेत, शासनकर्ते असले तरी सगळेच प्रश्न आम्हाला लक्षात येत नाहीत, काही प्रश्न आपल्या चाणाक्ष नजरेमधून सुटत नाहीत आणि मग ते आपण प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवता आणि ताबडतोब त्याचा आम्ही अंमलबजावणी देखील करतो. शेवटी आपलं जे काही जे माध्यम आहे, प्रिंट असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, आता सगळे जी काही माध्यमं आहेत ती बातम्या देत असतात. आणि परंतु मी नेहमी सांगत असतो की फक्त ब्रेकिंग न्यूज देऊन थांबू नका, तर जे जे काही आपण समाजासाठी या महाराष्ट्रासाठी केलेलं आहे त्याचा जनतेला फायदा आहे. तेही प्रकल्प, जसं तुम्ही आता नव्या महाराष्ट्राची नवी रूपरेषा, बरोबर ना, तर हे जे काय आम्ही केलंय किंवा सरकारने केलंय, या अगोदर देखील झालेल्या गोष्टी आहेत, प्रकल्प आहेत, ते देखील आपण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलं तर नक्कीच त्याचा फायदा लोकांना होईल. आणि नुसतं ब्रेकिंग न्यूज TRP वाढत नाही, या प्रकल्प म्हणजे जे काही आपण चांगलं केलेलं आहे, कन्स्ट्रक्टिव्ह जे केलं आहे त्या माध्यमातून देखील प्रसन्नाजी आपल्या चॅनलला लोक पसंती देत असतात. त्यामुळे योगेशजींना सगळं माहीत आहे. आता नवीन सर्व नेतृत्वाचीच आवश्यकता, म्हणजे नव्या उमेदीची आणि आता नवीन नवीन सगळं होतंय. आता बरं, महाराष्ट्र ही संतांची, वीरांची, शूरांची
भूमी आहे. आणि आता समाज कारण्यांची आहे, समाज धुरीणांची आहे. पण आता कसं काळ बदलतोय त्याप्रमाणे प्रश्नही बदलले आहेत. आता सर्व जे काही काळानुरूप आपल्याला निर्णय घ्यावे लागतात आणि मग त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आत्मसात कराव्या लागतात आणि आपल्याला त्या कराव्या लागतात. मी मुख्यमंत्री असताना 2.5-3 वर्षामध्ये आपण पाहिलं की जे प्रकल्प अगोदरच्या शासनामध्ये थांबले होते आणि त्याचा वेग मंदावला होता, किंबहुना थांबवले होते असं म्हटलं तरी चालेल, त्याला आम्ही चालना दिली आणि स्थगिती काढून टाकली. कारण 21व्या शतकात आपल्याला जायचं असेल तर त्या आपल्याला लोकांना सुविधा देणं गरजेचं आहे. आणि म्हणून सगळे स्पीड ब्रेकर हटवले आणि काम सुरू केलं. मग मेट्रोची कामं असतील, कारशेडची कामं असतील. आता मी इथून आलो कोस्टल रोडने, तुम्ही कोस्टल रोडने जाता, चांगला आहे ना कोस्टल रोड, बरा आहे ना चांगला. कारण त्यालाही देखील आम्ही महापालिकेने सुरुवात केली, पण त्याला गती देण्याचं काम जे केलं ते आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये केलं. हे काय मी कोणाचं क्रेडिट घेऊ इच्छित नाही, मी क्रेडिट कधी आणि श्रेयवादासाठी काम करत नाही. अटल सेतू पाहिला असेल आपण, अटल सेतू बघा 1-1.5 तासाचं अंतर फक्त 20 मिनिटावर आलं. गेम चेंजर प्रकल्प आहे आणि पूर्णपणे पर्यावरण पूरक आम्ही केला. बाळासाहेब आठवण आपल्याला सांगतो, त्यावेळेस पर्यावरण वर काम करणारे NGOजने सांगितलं इथं फ्लेमिंगो आहेत, बाजूला फ्लेमिंगो दिसतात बघा एकदम, ते फ्लेमिंगो इथून या प्रकल्पामुळे पळून जातील. आम्ही त्याची काळजी घेतली आणि MMRDA मध्ये माझ्याकडेच होतं ते. आम्ही रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला, आम्ही तिथं काम करताना नॉईज बॅरियरचा वापर केला. आणि तुम्हाला मी सांगतो, ज्यांनी आक्षेप घेतला होता त्यांचाच रिपोर्ट आम्ही मागवला. फ्लेमिंगो कमी झाले नाही, फ्लेमिंगो वाढले. म्हणजे प्रकल्प करत असताना ही वस्तुस्थिती आहे, प्रकल्प करत असताना पर्यावरणाचा देखील समतोल राखला पाहिजे, हे याच्यामध्ये आम्ही केलं. बरं, दुसरं नागपूर मुंबई हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपल्याला माहित आहे सगळं. त्याचे आपल्याला काय काय झालं सुरुवातीपासून, कुणी थांबवलं, कुणी विरोध केला, कुणी अडचणी घातल्या, सगळं बघितलं. देवेंद्रजी तेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांनी मला MSRDCकडे तो प्रकल्प दिला आणि एकदा त्यांना वाटलं कधी होतंय, हा थांबतोय की पुढे जातोय. मला म्हणाले, शिंदेसाहेब याला आपल्याला आता तुम्हाला फील्डवर उतरावं लागेल. मी फील्डवर उतरलेलोच आहे, मी फील्डवरचाच माणूस आहे. आणि मग जिथं जिथं अडचणी होत्या तिथे प्रत्यक्ष आम्ही गेलो. मला आठवतंय बुलढाण्यामध्ये खूप पाऊस पडत होता, बुलढाण्याला गेलो आणि तिथे शेतकरी म्हणाले आम्हाला अगोदरच्या प्रकल्पांचा वाईट अनुभव आहे, पैसे मिळत नाही वेळेवर. भले ते मागचं काय मला माहीत नाही, परंतु मी आपल्याला सांगतो, मी आपली जबाबदारी घेतो की तुम्हाला आम्ही इथून निघाल्यानंतर 2-3-4 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. म्हणाले असं कसं काय, त्याच्यावर काय खात्री. मग मी साक्षीदार म्हणून सही केली तिथं त्याच्या करारनाम्यावर आणि मी तिथून निघाल्यानंतर इकडे पोहोचल्यानंतर मला फोन आला, पैसे आमचे जमा झाले. हा एक विश्वास निर्माण करण्याचं काम केलं आणि समृद्धी मार्ग आपला झाला. 20-22 तासाचं अंतर आज 7-8 तासावर आलं. आणि तिथं पण आम्ही फार पर्यावरणाची काळजी घेतली. तिथे जंगल होतं, वन्य प्राणी तिथे ये जा करत होते, वावर होता त्यांचा. मग आम्ही जे अंडरपास होते त्यांनाही जंगलाचा फील दिला, ओव्हरपास होते त्याला जंगलाचा फील म्हणजे काय, झाडं लावली, जंगल तयार केलं. आणि त्या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो, म्हणजे अतिशयोक्ती होणार नाही, परंतु आता पण जे काही CCTV मध्ये कॅप्चर केलेले जे आहेत ते त्यांचा वावर तसाच सुरू आहे. म्हणजे हे आता कोणाला पटणार नाही, पण त्यासाठी बारीक लक्ष ठेवून आम्ही काम केलं. त्यासाठी जादाचे 300 कोटी खर्च केले, परंतु वन्य प्राणी आणि ही काही आपली वनसंपदा आहे त्याला प्रोटेक्ट केलं आम्ही. त्यामुळे हे सगळे प्रकल्प जे पुढे नेत असताना आता आपण पाहतोय, हे अटल सेतूला बाजूला आता एअरपोर्ट आपलं होत आहे, दुसरं एअरपोर्ट होत आहे. वाढवणमध्ये आपण तिसरं एअरपोर्ट करतोय. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी वाढवणसाठी पैसे दिले,
आणि वाढवण एक मोठी इकोसिस्टीम तयार होणार आहे. एक मोठी म्हणजे तो एक प्रकल्प गेम चेंजर होणार आहे. त्या ठिकाणी रोजगार मिळेल, तिथली सगळी सिस्टीम डेव्हलप होईल, एक इकोसिस्टीम तयार होईल. आणि त्या ठिकाणी एक तिसरं एअरपोर्ट जे आहे ते आपण करतोय. त्याचबरोबर वसई, विरार, अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर करतोय आपण, तो एक करतोय. इथे मुंबई, सिंधुदुर्ग, आता कोस्टलचं काम चालू झालं, कारण एवढे बीच आपले सुंदर आहेत, परंतु कनेक्टिव्हिटी मिळालं. त्याचं तुम्हाला तर तुम्ही म्हणाल हे मुंबई गोवा हायवेचं काय, तो नॅशनल हायवे आहे, परंतु तो आता जवळपास पूर्णत्वाकडे जातोय. काय 2-3 कॉन्ट्रॅक्टर खराब वाईट भेटले की ते काम लटकलं. मी मुख्यमंत्री असताना व्हिजिट केली होती आणि मी स्वतः पाहिलं. कशेडी जो बोगदा आहे, एक बोगदा सुरू होता, दुसरा बोगदा बंद होता. आता मी विचारलं त्या अधिकाऱ्यांना, हा बोगदा जर बंद राहिला तर गणेश भक्तांचं काय होणार? ते बोले खूप अडचण होणार. मग मी इथून रोड तयार करून घेऊन गेलो होतो. कसले? प्रिकास्ट रोड ट्रेलरवर टाकून जवळपास 150 पीस घेऊन गेलो होतो, जवळपास 5-5 मीटरचे, आणि ताबडतोब त्या टनेल बोगद्यामध्ये टाकले आणि 2-3 दिवसामध्ये तो टनेल सुरू केला. ही वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे शेवटी काय बघा, बारीक लक्ष ठेवून आपण काम केलं आणि ते प्रिकास्ट काय आपला रस्ता तयार होतो. फक्त आपल्याला जोडत जायचं आहे. आणि त्यामुळे मुंबई गोव्याचं मी ते एक उदाहरण सांगितलं तुम्हाला, परंतु मुंबई गोवा आता कोस्टल रोड सुरू आहे, त्याचे कनेक्टिव्हिटी होईल. ज्या 7 खाड्या आहेत त्यांना आपण जोडतोय, दाभोळची वगैरे, त्यामुळे तिकडे पर्यटनाला चालना मिळेल. आणि आमचं एक आणखी डोक्यामध्ये आहे की मुंबई सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड करायचं, ॲक्सेस कंट्रोल. म्हणजे जसं आपण मुंबई पुणे केला, तसं मुंबई नागपूर मुंबई केला, तसं आता मुंबई सिंधुदुर्ग आपण त्याचा DPR तयार केलेला आहे. म्हणजे ॲक्सेस कंट्रोल रस्ता जवळपास मुंबई गोव्याचं अंतर 5 तासामध्ये कापलं जाईल. त्यामुळे कोकणाचा विकास होईल. आणि ॲक्सेस कंट्रोल रस्त्यामुळे आता आम्ही 5000 किलोमीटरचे ॲक्सेस कंट्रोलचं ग्रीड तयार करतोय MSRDC. कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर 7 ते 8 तासाच्या वरती लागताच कामा नये. मॅक्झिमम 7 तास 8 तास. आता 12-12, 15-15 तास माणूस प्रवास करत राहिला तो कसं काम करणार, कसा व्यवसाय करणार, शेतकऱ्याला काय फायदा होणार? आता नागपूरचा शेतकरी एक सकाळी आज जर आपला शेतमाल घेऊन निघाला तर 3ऱ्या दिवशी पोचायचा. आता सकाळी निघालेला माणूस मुंबईत बाजारपेठेत संध्याकाळी पोहोचतोय. हे आमूलाग्र परिवर्तन आहे. आता उद्योग जात आहेत तिकडे. पहिलं कोणी काळा कुत्रं जात नव्हतं, आता उद्योग जात आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या जात आहेत, लॉजिस्टिक पार्क सुरू होत आहेत. तिथे आम्ही 18 नोड तयार करतोय. ही पूर्णपणे एक खऱ्या अर्थाने फूड प्रोसेसिंग युनिट आहे, कोल्ड स्टोरेज आहेत. हे सगळं जे केल्यामुळे तिथे शेतकऱ्यांना फायदा होणार. आता अमरावतीमध्ये मेगा टेक्स्टाईल पार्क मंजूर झालाय. तिथल्या परिस्थितीनुसार आपल्याला तो फक्त एक रस्ता करून थांबायचं नाही, त्या रस्त्याच्या आजूबाजूला असलेलं पोटेन्शियल जे आहे ते आपण वापरलं पाहिजे. आणि कुठलाही रस्ता फक्त एक ॲक्सेस कंट्रोल रस्ता करून न थांबता, असं आम्ही सरकारने निर्णय घेतला आहे की त्या आजूबाजूला असलेलं जेवढं पोटेन्शियल आहे त्याचा वापर तिथल्या जनतेला झाला पाहिजे, त्या विभागाला झाला पाहिजे. आणि जेव्हा कनेक्टिव्हिटी असते तेव्हा लोक जातात. उद्योग कधी जातात? जेव्हा रस्ते असतात, कनेक्टिव्हिटी असते, इन्फ्रास्ट्रक्चर असतं, मॅनपॉवर असते. या सगळ्या गोष्टी एकाला एक सांगड घातलेली आहे. त्यामुळे आता आम्ही जे काही अनेक प्रकल्प करतोय ते 2-3-4 नावं सांगितली आपल्याला, परंतु ॲक्सेस कंट्रोल ग्रीड असेल. आता डायरेक्ट आपला इथं वरळीवरून आपलं सीलिंग जो आहे, सीलिंग पुढे वर्सोव्याला जोडतोय आपण, म्हणजे वेस्टर्नची ट्रॅफिक कमी होईल. वर्सोव्यावरून भाईंदर ते विरार, म्हणजे इकडची पूर्ण ट्रॅफिक कमी होऊन जाईल मुंबईची वेस्टर्नची. आता ईस्टर्न एक्सप्रेसमध्ये आम्ही इथे छेडानगर, काय ते कुठलं नगर आहे, छेडात नगर ना, बरोबर, तो सर्कल आहे, तिथून डायरेक्ट आम्ही रस्ता लिफ्ट करतोय एलिव्हेटेड. तो डायरेक्ट ठाणा, गायमुखवरून फाउंटन म्हणजे अहमदाबादकडे जातो ना रस्ता. म्हणजे काय होईल, इथून वेस्टर्नला पण एक पॅरलल रोड होईल, ईस्टर्न एक्सप्रेसला पॅरलल रोड होईल.
त्यामुळे आता जो वेळ लागतो त्याच्यात निम्मा वेळ लागेल. मुंबई पुणेमध्ये आम्ही ते तर गडकरी साहेबांनी केला बाळासाहेब असताना, 55 उड्डाणपूल केले. आता लोक तेव्हा म्हणायचे कशाला पाहिजे हे कशाला, आता बघा नसते तर काय झालं असतं. पण त्यावेळी बाळासाहेबांनी संकल्पना मांडली आणि आज त्या पुणे मुंबईमुळे सर्व्हिस इंडस्ट्री, IT पार्क, मोबाईल इंडस्ट्री, रिअल इस्टेट सगळं बूम झालं. त्याच्यात आणखी आता आम्ही मिसिंग लिंक करतोय. परवा आम्ही गेलो होतो मुख्यमंत्री आणि आम्ही तिकडे बघायला, तर टनेल पूर्ण झालेला आहे. जगातला, कुणाला माहित नसेल, जगातला सगळ्यात रुंद असणारा टनेल आपण पुणेमध्ये पुणे मिसिंग लिंकवर करतोय जगातला. त्याच्यामुळे अर्धा तास अगोदर जाणार, कारण घाट सेक्शन अवॉइड होणार. या सगळ्या गोष्टी ज्या माहित नाहीत कोणाला. आणि हा टनेल जो आहे लोणावळा लेकच्या जवळपास 1000 मीटर खालून जातोय. म्हणजे आपण जे तंत्रज्ञान वापरतोय आधुनिक, याचा एक नमुना आहे तो इंजिनिअरिंग मार्वल. खऱ्या अर्थाने आपण जे काही तंत्रज्ञान आता वापरतोय, आता याच्यामध्ये आपण हाऊसिंगमध्ये आपण क्लस्टर आणलं, हाऊसिंगमध्ये क्लस्टर आणलं, SRA मध्ये क्लस्टर आणलं. नवीन हाऊसिंग पॉलिसीमध्ये आपण परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं, नोकरदार महिला भगिनींसाठी घरं, स्टुडंट हॉस्टेल, त्याच्यामध्ये गिरणी कामगारांसाठी घरं, सगळं आम्ही ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि याचं क्लस्टर करतोय. क्लस्टर का? क्लस्टर म्हणजे काय? लोक म्हणतात काय आहे क्लस्टर म्हणजे? आता समजा 2 बिल्डिंग इमारती आहेत, समजा एक इमारतीचा विकास झाला तर स्टँड अलोन उभी राहिली, त्याला ओपन स्पेस मिळणार नाही, त्याला पार्किंग नाही, पार्किंग थोडीफार मिळेल, त्याला गार्डन मिळणार नाही, त्याला क्लब हाऊस मिळणार नाही, मैदान मिळणार नाही. म्हणून एक 20, 25, 50 इमारतींचं क्लस्टर एकत्र, ओपन स्पेस मिळेल, मोठे रस्ते होतील आणि लोकांना अम्युनिटी मिळतील. ज्या इमारती धोकादायक झाल्यात त्यांच्यासाठी क्लस्टर आणि म्हाडामध्ये, आणि SRAचं क्लस्टर. आता एक झोपडपट्टी घेतली आपण 200-250 घरांची, काय देणार तुम्ही त्यांना? तेवढी घरं देणार. परंतु तेच जर 4-5 क्लस्टर मिळून एकत्र झोपडपट्टी घेतली आपण SRA प्रकल्प, तर या सर्व अम्युनिटी आपण देऊ शकतो. म्हणजे त्याला म्हणतो आपण काय, सिटी विदिन डेव्हलप सिटी, म्हणजे शहरामध्येच एक विकसित शहर. हे सगळं जे आपण आता केलंय नवीन पॉलिसीमध्ये. आणि हे असंच जे प्रकल्प आहेत, आता आज आपण स्टार्टअपमध्ये नंबर 1 ला आहोत, GDP मध्ये नंबर 1 ला आहोत, परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1 ला आहोत. एकूण देशाच्या 40% गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये होते. मोठी गोष्ट आहे. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस गेलो दावोसला 2 वेळा. पहिल्यांदा गेलो तेव्हा नवीनच सरकार होतं, जुलैमध्येच गेलो होतो, मला वाटतं जूनमध्ये सरकार झालेलं. बोललो आता कोण ओळखणार आपल्याला तिकडे, आणि काय कुठले बोले तर सरकार बदल कधी पण पलटी होणार काय महाराष्ट्र आहे. पण तुम्हाला मी सांगतो 4 लाख कोटीचे MOU साईन झाले. आणि ते म्हणायचे फक्त एवढं की केंद्र सरकार के साथ, मोदी जी के साथ आपका रिश्ता अच्छा है ना? बोले अच्छा है, एकदम बहुत अच्छा, हम उनके आदमी है. शेवटी कसं आहे, माणसाला खात्री लागते. दुसऱ्या वेळेस गेलो त्याच्यापेक्षा जास्त MOU झाले. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून गेले, 15 लाख कोटीचे MOU साईन झाले. आणि नुसते कागदावर नाही, अगोदरचा जरा तुम्ही हिशोब बघा. अगोदर आमचं बघा, कन्व्हर्जन झालेलं आहे. कन्व्हर्जन म्हणजे 60-70% कन्व्हर्जन, त्याची अंमलबजावणी होणं महत्त्वाचं. आलं फटाफट सिंगल विंडो क्लिअरन्स दिलं, फटाफट घ्या जागा कोणाला. आणि कोणाला त्रास असेल तर मी मुख्यमंत्री असतानाही आता देवेंद्रजींनी पण एकदम कडक स्ट्रिक्ट ठेवलेलं आहे. कोणी उद्योग धंदे येतील त्यांना बिलकुल कुठेही काही कुणाचाही त्रास होता कामा नये. त्रास देईल त्याचा कार्यक्रम करतात. म्हणजे कार्यक्रम म्हणजे त्याच्या कायदेशीर कारवाई. कार्यक्रम तर आपण 22ला केला ना, तो 2022ला. त्यामुळे केल्यामुळे बघा आता लाडक्या बहिणीने आमचं गेम चेंजर केला. लाडक्या बहिणीने केला ना, सगळ्यांचे अंदाज फोल ठरवले. नाही तर कोण विचार करतो. तुम्ही पण बघा लोकसभेची काय परिस्थिती होती. त्यानंतर सगळेच म्हणाले, एकदम तयारीत होते, बाशिंग बांधून सगळे सरकार येणार महाविकास आघाडी.
सगळे हॉटेल बिटेल सगळे बुकिंग झाली होती 5 स्टार. आमच्या लाडक्या बहिणीने सगळी बुकिंग रद्द करून टाकली पूर्णपणे. इकडे आहेत आमच्या लाडक्या बहिणी पण आहेत. लाडके भाऊ जरा मॅजॉरिटी जास्ती इकडे. आणि खरं म्हणजे काय चमत्कार होऊ शकतो तो विधानसभेत महाराष्ट्राने पाहिला. काम करणारे लोक पाहिजेत, विकासाला पुढे नेणारे पाहिजेत, विकासाभिमुख. आणि एकीकडे विकास, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना का नाही द्यायचं? मला सांगा. आम्ही म्हणतो सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. मग त्या सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये काय आहे नाही आहे ते पाहण्याचं काम कोणाचं आहे? सरकारचं आहे. म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली. अनेक लोक बोले बोगस आहे, चुनावी जुमला आहे लाडकी. त्यांना वाटलं काय एवढे पैसे देणार कुठून? मला काही लोक बोलले अरे तुम्ही सगळं करताय पण पैसे? अरे बोले पैसे येतील ना, काय प्रॉब्लेम आहे? महाराष्ट्र मोठं राज्य आहे. म्हणजे ते नाव नाही सांगत मी, पण मोठी माणसं, अनुभवी माणसं. केलं, चालू झालं, सुरू झालं. काही लोकांना वाटलं होणार नाही, आम्ही करून दाखवलं खात्यामध्ये. आणि बाळासाहेब आम्ही पण डोकं लावलं बरोबर. तेव्हा ते 2 हप्ते आम्ही टाकलेच. पण आचारसंहितेमध्ये पैसे कोणीतरी थांबवेल आचारसंहितेचा बाऊ करून, आणि मग सांगतील बघा तुमची योजना बंद झाली. म्हणून आचारसंहितेचे पण 2 महिन्याचे आम्ही पैसे टाकून दिले तिकडे अगोदरच. कारण काय, कोर्टात गेले होते ना बंद करायला, ती योजना रद्द करायला. तुम्हाला काय सगळ्यांना घेऊन चालायचं असतं ते काय? पण कसं आहे, जे खरं आहे ते खरं आहे, वस्तुस्थिती आहे. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. आम्ही देवेंद्रजी, अजितदादा आम्ही निर्णय घेतला तो आणि केलं. आता बघा, एकदा मी असंच कुठलं चॅनल पाहत होतो. 12:30 वाजता, 1:45 वाजता रात्री एक बातमी मी पाहिली. एका मुलीने आत्महत्या केली. कशाला? उच्च शिक्षण घेत होती आणि तिला मला वाटतं ते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती आणि आत्महत्या केली. का? की 50% सरकार भरत होतं, 50% पालकांनी भरायचं होतं. तिच्या परिस्थिती तिला माहीत असेल घरची. वडिलांनी आत्महत्या करू नये म्हणून तिने स्वतः केली. मी तेव्हाच ताबडतोब चंद्रकांत दादा आपले उच्च शिक्षण मंत्री, त्यांना फोन केला. म्हणलं सरकार आपलं आहे, सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आणि आपल्या सरकारमध्ये एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते, मग कशाला पाहिजे सरकार, कशाला पाहिजे सत्ता? मी म्हणालो येत्या कॅबिनेटमध्ये 50% फी मध्ये मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी सवलत देण्याचा निर्णय झाला पाहिजे. आणि कॅबिनेट नोट तुम्ही आणा. आणि बाळासाहेब आम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला, 100% फी. सरकार कोणासाठी असतं? सरकार ह्याच्यासाठी असलं पाहिजे. आणि म्हणून अनेक योजना आम्ही केल्या. त्या योजना पुढे नेतोय त्याच वेगाने. आज देखील आम्ही विकसित महाराष्ट्र 2047, जसं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी विकसित भारत 2047 ची संकल्पना मांडली आहे, तसं आम्ही 2029, 2035, 2047 आज आमचं मुख्यमंत्री, आम्ही ते सादरीकरण सगळं कुठल्या कुठल्या सेक्टरनी काय करायचं, किती आपल्याला या टप्प्यात काय केलं पाहिजे, त्या टप्प्यात काय केलं पाहिजे, याच्यावर चर्चा झाली. शेवटी आपलं राज्य जे आहे प्रगत राज्य आहे आणि महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे देशातलं. आपल्याकडे खूप पोटेन्शियल आहे. नीती आयोग आला होता. नीती आयोगाने जेव्हा आम्हाला एक सादरीकरण केलं, ते म्हणाले की आम्ही म्हणालो आता $5 ट्रिलियन आपलं मोदीजींचा जो काही संकल्प आहे, आमचा $1 ट्रिलियन आहे. बोले थांबा, तुमच्या फक्त मुंबई आणि MMR मध्येच एक नाही 1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे, फक्त मुंबई आणि MMR मध्ये. रेस्ट ऑफ महाराष्ट्र वेगळा आहे. म्हणजे एवढं पोटेन्शियल आहे. मग त्यांनी आम्हाला सेक्टर वाईज सांगितलं, या सेक्टरमध्ये हे केलं पाहिजे, या सेक्टरमध्ये हे केलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो त्याच्यावर आम्ही काम करतोय, त्याच्यावर काम करतोय. आणि त्यामुळे शेवटी बघा, तुम्हाला कृषी क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आम्ही माझ्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये जवळपास योजना आणि नुकसान भरपाई जी काय अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट सगळे पैशाची टोटल केली तर म्हणजे नमो सन्मान योजना आपण केली. जसं केंद्र 6,000 रुपये देते वर्षाला, आपण 6,000 देतो. हे सगळं पकडलं, पीक विमा वगैरे, तर
45,000 कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये दिले. आणि आता देखील बघा, अतिवृष्टी, अवकाळी, देवेंद्रजींनी, आम्ही सगळ्यांनी सांगितले कलेक्टर लोकांना, कोई के बाद ताबडतोब पंचनामे करा, त्यांना हे करा, मदत करा, त्यांना जोडधंदे आम्ही करतोय. त्यांना आपल्याला कृषी क्षेत्रात देखील जे काही आमूलाग्र बदल झाले पाहिजे. पारंपरिक शेती तर कोणी करतो, परंतु मग त्यामध्ये सेंद्रिय शेती असेल, त्याच्यामध्ये आता शेतीमध्ये देखील AIचा वापर केला पाहिजे, उत्पन्न त्याचं डबल झालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही काम करतोय. आरोग्यामध्ये आज आरोग्याचं पण प्रेझेंटेशन होतं. हेल्थमध्ये PHC, प्राथमिक आरोग्य केंद्र स्ट्रेंथन करायची, ती मजबूत करायची, म्हणजे पुढे जायची गरज नाही. आरोग्य क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही केला, मुंबईमध्ये केला, महाराष्ट्रात केला, त्याचा फायदा घराच्या बाजूलाच लोक घेत आहेत. आणि म्हणून आरोग्य क्षेत्रात देखील या ठिकाणी जे काही निदान झालं पाहिजे आणि त्याचा उपचार झाला पाहिजे तात्काळ, याच्यावर फोकस करतो आम्ही. जवळपास आता आबिटकरांना विचारलं मी, त्यांनी 1 कोटी महिलांची तपासणी केली. त्याच्यामध्ये जवळपास 9 ते 10 हजार महिला, त्याच्यामध्ये ब्रेस्ट आणि सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण आढळलं. माता सुरक्षित तर परिवार कुटुंब सुरक्षित ही योजना राबवली. आता आम्ही याच्यामध्ये हॉस्पिटल ऑन व्हील, गावागावापर्यंत ते व्हॅन घेऊन तिथे तपासणी करण्याचं काम त्या ठिकाणी करतोय. आणि याच्यामध्ये एवढंच आहे, ॲडव्हान्समध्ये आपल्याला कळलं पाहिजे की रोगाचं डायग्नोसिस झालं पाहिजे. आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपल्याला जे आजार होऊच नये यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. तो आमचा प्रयत्न सुरू आहे. आता सगळीकडे शिबिर, आम्ही ब्रेस्ट कॅन्सर, ते मेमोग्राफी मशीन आहे ती, त्या गाड्या घेतल्यात. माझ्या वाढदिवसाला प्रकाश आबिटकरने चांगलं काम केलं, 10 गाड्या घेतल्या. मी म्हणाल 10 ने का होणार, आणखी आपल्याला घ्यायला पाहिजे. शेवटी कसं आहे, आपल्या महिला भगिनी आपला कुटुंब सांभाळत आपल्या प्रकृतीकडे लक्ष देत नाही. त्यामुळे हा ड्राईव्ह आम्ही घेतला हेल्थमध्ये. आणि हे सगळं जे आहे आपल्याकडे, शाळा देखील आपण म्हणतो, त्या शाळांचा पटका. एका शाळेत बाळासाहेब मी गेलो होतो, दादा भुसे मला घेऊन गेले, नाशिकमध्ये काहीतरी हिवाळी गाव नाव आहे, त्या हिवाळी गावामध्ये गेलो. आदिवासी शाळा, मुलं, आणि त्यांना विचारायला लागले ते, तर त्याच्यामध्ये पाडे कितीपर्यंत आले पाहिजे, 20, 25, 30, 1300 पर्यंत पाडे येत होते त्यांना, 1300 पर्यंत त्या मुलांना. घटनेची सगळी कलमं 100 पर्यंत त्यांनी वाचून दाखवली. दोन्ही हाताने ते लिहित होते, एका हाताने मराठी, एका हाताने इंग्रजी. एवढं सुवाच्य अक्षर होतं, मिरॅकल होतं. तो काहीतरी गावित नावाचा शिक्षक होता, केशव गावित, मला आठवत आहे, कारण त्याचं मी बरोबर लक्षात ठेवलंय. तो आता घरी जात नाही, ते शाळा म्हणजे त्याचं घर. आणि त्या मुलांना एवढं डेडिकेशन आणि डिवोशन त्याच्या तिथे, म्हणजे त्यामुळे पटसंख्या वाढली. मी मध्ये कुठे गेलो होतो, शाळेत मुलांचं स्वागत करायला सगळे मंत्री, मुख्यमंत्री गेले होते पहिल्या दिवशी. तर साताऱ्यामध्ये देखील खाजगी शाळांमधली मुलं आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये यायला लागली. शेवटी कसं आहे बघा, 5 बोटं सारखी नसतात. आपल्याला जे काही आपल्याला जबाबदारी आहे त्याच्याप्रती फार एकदम म्हणजे डेडिकेशन असलं पाहिजे, डिवोशन असलं पाहिजे, आणि तर आपण ते काम प्रामाणिकपणे करू शकतो. त्यामुळे हे जे काही सेक्टर आहेत हे सगळे, जे आता रोजगाराचा विषय आहे, रोजगार, स्किल डेव्हलपमेंट आहे, आज स्टार्टअप आहे, उद्योग आहेत. मी गडचिरोलीमध्ये जेव्हा मला वाटतं पालकमंत्री होतो का मुख्यमंत्री झालो होतो माहीत नाही, पण तिथे टाटा आणि आपण जिल्हा प्रशासन यांनी एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर काढलं होतं. इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटर. 7,000 मुलं दरवर्षी ट्रेनिंग घेणार आणि त्यांना प्लेसमेंट मिळणार. आता ते आपण कल्याणमध्ये केलं, श्रीकांतच्या मतदारसंघात, आणि एक पुण्यामध्ये. आता संपूर्ण राज्यभरात जिल्ह्यामध्ये टाटा आणि आपण एकत्र जॉईंट व्हेंचरमध्ये ते केलं. तर त्याच्यामधून स्किल्ड जी काही तरुण आहेत ते तयार होतील, त्यांना नोकऱ्या, जर आपल्याला जी आवश्यकता आहे ते त्याचं ट्रेनिंग ते देतात. त्यामुळे काही स्वतःचा व्यवसाय करू शकतात,
बाळासाहेब सांगायचे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात करा, त्याच्यामधून तयार होत आहेत. आणि त्यामुळे शेवटी शासन म्हणून आपण जे करतोय आज त्याचा खऱ्या अर्थाने लोकांना फायदा झाला पाहिजे, जनतेला फायदा झाला पाहिजे. बाकी तर मी बाकी याच्यामध्ये जे काही प्रकल्प जे आहेत तेही आम्ही पुढे नेतोय. शेवटी किती काही केलं तरी सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरवर जे राज्य जास्त काम करतं त्या राज्याची ग्रोथ, त्या राज्याची प्रगती फास्ट होते. कारण इन्फ्रास्ट्रक्चरला सगळं लागतं ना. मग तो जीएसटी आणि ते सगळं त्याच्यामध्ये एक इकोसिस्टीम असते. आणि त्यामुळे आता आम्ही जे काही प्रकल्प आहेत बीओटीवर करतोय. आता आपली थोडी तारांबळ आहे हे लाडकी बहीण आणि सगळ्या योजनांमुळे, पण तारांबळ आहे म्हणजे काय, थोडं कसरत करायला लागते. शेवटी बघा, घर चालवताना पण आपण कसरत केलेली पाहिलेली आहे. तर पण राज्य आपलं मोठं आहे आणि हे प्रगत राज्य आहे आणि आपल्याला केंद्राचा सपोर्ट आहे, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि मग रस्त्यांसाठी गडकरी साहेब आपल्याला विशेष करून खूप मदत करतात. सकाळी तुमच्याकडे होते का? हां, चांगला माणूस आहे आणि मदत करतात आपल्याला महाराष्ट्राला, आणि जे बोलतात ते करतात. आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी देखील आपल्याला काय ते वंदे भारत, रेल्वेसाठी, मेट्रोसाठी मदत केली आहे. त्याचबरोबर अनेक ह्याच्यामध्ये प्रकल्पांमध्ये केंद्र सरकार आपल्याला मदत करतं. आणि त्यामुळे असं चिंता करण्याची आवश्यकता नाही. लोक म्हणतात आता काय ते लाडकी बहीण बंद होणार असं करत असतात. लाडकी बहीण, आता लाडकी बहीण जे आम्ही बंद कशी करू शकतो? ज्या लाडक्या बहिणींनीच सगळ्यांना पार घरी बसवलंय त्यांना आम्ही कसं काय त्यांची योजना आम्ही बंद करू शकतो? ज्या योजना आम्ही आश्वासन दिलंय, इव्हन शेतकऱ्यांची कर्जमाफी पण आमच्या अजेंड्यात होती. कुठलीही योजना, कुठलीही घोषणा आम्ही बंद नाही करणार, म्हणजे रद्द करणार नाही. पण एवढंच आहे की टप्प्याटप्प्याने करणार. शेवटी आपला पैशाचा सम करता येत नाही आणि प्रामाणिकपणे आम्ही सांगतो टप्प्याटप्प्याने आम्ही करणार. पण कुठलाही दिलेला शब्द जो आहे आम्ही मागे घेणार नाही, हा तुमच्या समोर इथं आम्ही सांगतो. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं की आम्ही स्वच्छतेलाही प्राधान्य देतोय. प्रदूषण मुक्त मुंबई असेल, आता आपण मुंबईत आहोत म्हणून मी स्वतः बघा गेलो ना, डीप क्लीन ड्राईव्ह, साफसफाई व्हायची, नंतर पाण्याने रस्ते धुवायचे, लोकांना आनंद व्हायचा. सोसायटीतले लोक यायचे, स्वतः तिथं इन्व्हॉल्व्ह व्हायचे. कारण कधी रस्ते धुतलेले आपण पाहिले नाही. आपण पाणी पिण्याचं नाही वापरत होतो बाळासाहेब, नाही तुमच्याकडून जाईल ते पिण्याचं पाणी काय नाही असं नाही. जे रिसायकल वॉटर जे आहे ते पाणी वापरायचो आपण. आणि त्यामुळे बऱ्याच शहरांमध्ये ते सुरू झालं. आता पाऊस पडतोय, आता आवश्यकता नाही. पण त्याच्यानंतर प्रदूषण कमी करण्यासाठी ही जी रस्त्यावरची डस्ट आहे, धूळ आहे, ती झाडून काढल्यानंतर जर धुवून साफ केला रस्ता तर नक्की कमी होतं. त्याचा परिणाम पाहिलाय आम्ही. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने आपलं सरकार लक्ष ठेवत आहे. आणि जसं मी मुख्यमंत्री असताना टीम म्हणून आम्ही काम केलं, आता देवेंद्रजी आहेत, आम्ही टीम म्हणून काम करतोय. त्याच्यामध्ये काय आमचा अजेंडा जो आहे, आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे. आमचा अजेंडा काय आहे बाळासाहेब? ज्यांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत, त्या शोधणं आणि त्या सोडवणं, हा आमचा अजेंडा आहे. त्यामुळे काय टेन्शन नाही आहे. कोण कुठे बसलाय काय ते सगळं मागे पुढे होत असतं, वर खाली होत असतं. बाळासाहेब सांगायचे आम्हाला की सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, पण नाव एकदा गेलं की पुन्हा परत येत नाही, ते मात्र सांभाळायचं. आणि म्हणून आता जी काही कामं सुरू आहेत ती अगदी समाधानकारक आहेत. आज मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसाचा क्रीडा कृती आराखडा केला. त्याच्यामध्ये काय आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जिल्ह्यातला, तालुक्यातला माणूस इकडं मंत्रालयात यायला लागू नये म्हणून त्याला तिथं हे केलं पाहिजे. 150 दिवसाचा कृती आराखडा केला, चांगले रिझल्ट आले, त्याचे चांगले रिझल्ट मिळाले. शेवटी प्रशासन आणि शासन
ही रथाची 2 चाकं आहेत आणि ती रथाची 2 चाकं जी आहेत ती समान वेगाने धावली पाहिजेत. नाही तर आम्ही इकडे निर्णय घ्यायचे, काही पण आदेश द्यायचे, पण ते पूर्ण झाले पाहिजे. शासन आपल्या दारी, मी होतो तेव्हा शासन आपल्या दारी केलं आपण. का लोकांना का अगोदर सुविधा नव्हत्या, लाभ नव्हते, लाभार्थी नव्हते, सगळं होतं, पण कटकट नको, कंटाळून माणूस ते लाभाचा नाच सोडून द्यायचा. पण मग आम्ही शासन आपल्या दारी डायरेक्ट गेलो घेऊन. 5 कोटी लोकांना फायदा झाला त्याचा. 5 कोटी लोकांना, ही छोटी संख्या नाही आहे. त्यामुळे शेवटी कसं शासन जे आहे आणि प्रशासन ही दोन्ही लोकांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे. आणि म्हणून 2.5 वर्ष तर आम्ही खूप एकदम सगळे पायाला भिंगरी लावून फिरलो आणि त्यामुळे सगळ्यांचे अंदाज फोल ठरले. आणि तुमचे नाही, तुम्ही तर आमचा तसा तुमचा आशीर्वाद आहे आमच्याच लोकांच्या सगळ्यांच्या पाठीमागे. आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये पण आपण पाहतो, सगळीकडे आपण पाहतो की जेव्हा जेव्हा आपली जी काय आत्मीयता आहे, ठीक आहे, बाकी पत्रकारिता आहे, इलेक्ट्रॉनिक चॅनल आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, पण शेवटी एक जिव्हाळा आणि आपुलकी आहे. त्यामुळे फार मला वाटलं नव्हतं की इथे पोचू शकेन मी. तर तिथं बोले, मला सांगितलं कोणी तरी, आलो तिकडे आणि पात्रोडकर म्हणाले बाळासाहेब थांबलेले आहेत. तर बोल बाळासाहेब थांबलेले म्हणजे जायलाच पाहिजे, नाहीतर आपला. त्यामुळे आणि तुम्ही देखील हा जो काय विजन महाराष्ट्र आणि हे सगळं जे काय हे लोकांपर्यंत अशाच माध्यमातून पोचतं. बऱ्याच योजना, बरेच प्रकल्प आहेत, त्याला तेवढं आपल्याला वेळ पुरणार नाही. पण एकच आहे की हे सरकार जे आहे आमचं महायुतीचं सरकार, हे जनतेचं सरकार आहे, हे विकासाचं सरकार आहे. आणि म्हणून विकासाला आम्ही प्राधान्य देतोय. जसं देश पुढे जातोय, आज 2014ची पूर्वीची परिस्थिती बघा, आठवा. तुम्ही तर तुमचं वर्तमानपत्रामध्ये रोज रकाणीच्या रकाणी यायचे, अमुक घोटाळा, तमुक घोटाळा, हा स्कॅम, तो स्कॅम. 2014 नंतर खऱ्या अर्थाने जो डेव्हलपमेंट झाली, विकास, गडकरी साहेबांनी तर आकडेवारी सांगितली असेल. पूर्वी किती किलोमीटर रस्ते रोज व्हायचे आणि आता किती किलोमीटर होतात. पहिले 9 किलोमीटर का 3 किलोमीटर व्हायचे, आता तर 42 किलोमीटर होतात. बरोबर ना? हा, 32 किलोमीटर होत आहेत बघा. म्हणजे आणि 32 किलोमीटर रस्ते होत आहेत, एअरपोर्ट दुप्पट झाले, 60 होते, 120 झाले. हे सगळं जे काय इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं आणि म्हणून देश पुढे गेला. 11व्या नंबरवरून 5व्या नंबरवर आले, आता 4थ्यावर आलोय, आता 3ऱ्याचा आपण विचार करतोय. म्हणजे देश आर्थिक महासत्तेकडे जातोय, हे अभिमानास्पद आहे. परंतु मग त्याचे काय आपल्या सगळ्यांना हे पाहिजे की नाही अभिमान? देशाचा अभिमान आपल्याला पाहिजे. प्रधानमंत्री कोण आहे यापेक्षा प्रधानमंत्री हा देशाचा आहे. आणि त्याच्याबद्दल बाहेर जाऊन बदनामी करणं, हे सगळं करणं. आता ते पाकिस्तानचं झालं, ऑपरेशन सिंदूर. अरे 26/11ला हल्ला झाला, किती लोक मेले? निरपराध लोक. कसाबने हल्ला केला, किती लोक मेले? निरपराध लोक. पहलगामचा हल्ला झाला, ऑपरेशन सिंदूर. विकासाचा नाही हे विषय, पण इमोशनल विषय आहे आणि देशाचा विषय आहे. आणि आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप केलं पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी. तर दिला ना जबाब चांगला आपल्या लष्कराने. प्रधानमंत्री महोदय त्यांच्या मागे उभे राहिले ना खंबीरपणे. आतापर्यंत घडलं होतं का हे? त्याची थोडं कुठंतरी आपल्याला चांगलं बोलू नका, पण वाईट तर बोलू नका. हिशोब काय? लष्कराकडून किती ड्रोन पडले, किती मिसाईल पडले? अरे हे काय विचारताय? म्हणजे लष्कराच्या शौर्यावर तुम्ही संशय निर्माण करताय, प्रश्न निर्माण करताय. हे वाईट आहे, हे वाईट आहे. बाकी मी बघा कोणावर टीका, मला कोणी जास्ती टीका करायला लागलं तर मी थोडंसं बोलतो, पण ते बोलल्यानंतर बरोबर त्याला जागेवर बरोबर लागतं. माझी पद्धत, मी कधीही असं लेवल सोडून कधी माझी टीका नसते, पातळी सोडून मी कधीही बोलत नाही. आणि किती आरोप करून 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 थकले. मी म्हणालो तुम्हाला मी आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही, कामातून उत्तर देणार. तुमच्या टीकेला टीकेने आरोप उत्तर नाही देणार, कामातून देणार. फायदा झाला की नाही माझा? 80 जागा लढवल्या विधानसभेच्या आणि 60 जागा जिंकलो आम्ही.
आणि महायुतीच्या 232 जागा जिंकलो. आम्ही शांत राहून काम केलं. काय टीका टिप्पणी करून रोजचं ते सकाळी तुमचेच लोक जातात दांडकी घेऊन, तुमची म्हणजे तुमची नाही, आणि मग सुरू होऊन जातं. त्यामुळे कमी बोला, जास्ती काम करा, आणि जास्ती ऐका आणि कमी बोला, हा आपला फॉर्म्युला पकडला पाहिजे. जास्ती बोलून अडचणीत येतात लोक. आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. एक तुम्ही वर्धापन दिनाचं औचित्य साधून आज एक पुढारी महासमितीचं आयोजन केलं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं विजन, डेव्हलपमेंट हे सगळे विषय मांडता आले. शेवटी कसं आहे, हे सगळे विषय लोकांपर्यंत गेले पाहिजे. आणि आम्ही कधीही कोणाचंही हे आपल्या ते रक्तामध्ये नाही आहे. कुणाचं तरी कुणी केलेलं काम त्याचं श्रेय ओरबडायचं हे सगळं आपल्याला शिकवलेलं नाही. आपण काम करायचं प्रामाणिकपणे. आणि जेव्हा जेव्हा कोणी मुख्यमंत्री असलो नसलो तरी सुद्धा शेवटी कार्यकर्ता म्हणून हा एकनाथ शिंदे सगळ्यांना परिचित आहे महाराष्ट्राला. आणि आता तर या लाडक्या बहिणीमुळे करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ पण, मी जिथं जातो तिथं बहिणी येतात, राख्या बांधतात. काय आनंद आहे वेगळा. एक नवीन ओळख मिळालेली आहे, त्याचा आनंद आहे. पदं काय येतात जातात, काय त्याला काय. त्यामुळे मी मला इथं येऊन आपण संधी दिली व्यक्त होण्यासाठी, त्याबद्दल आपल्या मनापासून मी आपला आभारी आहे. मनापासून आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने पुढारी जे काय पुढारीकर तुमचं जे काही पुढारीपण नाही म्हणणार मी, पण मगाशी म्हटल्याप्रमाणे की हे एक संवेदनशील आणि जनतेच्या बद्दल एक आपुलकीची भावना, राज्याच्या बद्दल एक आपुलकीची भावना, चांगलं काम करणाऱ्यांच्या बद्दल चांगली भावना ठेवणारे कमी असतात. त्यातले तुम्ही आहात. त्यामुळे तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. योगेशचं पण अभिनंदन आणि सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन. आणि सगळे आपले टीम आहे त्या टीमचे मनापासून अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढारी न्यूज महासमिट 2025 पावर्ड बाय चितळे बंधू पुणे, को पावर्ड बाय MIDC, MSRDC, SRA, सिडको, असोसिएट पार्टनर MPCB, फायनान्शियल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं.